स्वामी समर्थ सगळ्यांना। कसे आहात मैत्रिणींनो? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल आणि हसत असाल। तर आज आहे मार्गशीर्ष मधला गुरुवार। तर थोडीशी पूजा करणार आहे आणि पूजा करता करताच तुमच्याशी थोड्या गप्पा मारणार आहे। तर मी आता काही न बोलता पूजेला सुरुवात करते आणि तुमच्याशी पूजा माझी शेअर करते। चला। घरात अशी कोणती पूजा असेल किंवा सणवार असेल तर उत्साहाला आपल्या खरंच काही कमी राहत नाही। किती करू आणि किती नको असं होतं। आणि माझ्या बाबतीतही तसंच होतं की मला उपवास असेल, कोणती पूजा मांडणी असेल की खूप उत्साह असतो। मी खूप जास्त काही नाही पण साध्या पद्धतीनेच करते, खूप नटवते सजवते असं काही नाही, पण जे काही करते ते मनापासून करते आणि ते असं वाटतं आपल्या देवापर्यंत पोहोचावं। आणि काही मागणं वगैरे काही नाहीये, काय मागायचं, आपल्याकडे सगळंच आहे आता। पण तरी पण कुटुंबाला सुखी ठेव, मुलांना सुखी ठेव, याच्यापेक्षा जास्त काही मागायची इच्छाही आता होत नाही। कारण जे हवं ते महाराजांनी सगळंच दिलेलं आहे, त्यामुळे मागण्यात काही अर्थ नाहीये। नुसती सेवा करणे एवढाच माझा हेतू आहे। काहीही नकोय मला आता आयुष्याकडून। जेवढे काही माझे आयुष्यात बाकी आहे तेवढ्या आयुष्यात मला शांतता हवी आहे आणि माझ्या मुलांचं सुख मला बघायचं आहे, बस, बाकी काही नाही। तुमचा पण आज गुरुवार असेल तर तुमची पूजा झाली का नाही सांगा। मी सकाळी मांडून ठेवते सगळी आणि संध्याकाळी मग कथा वाचणे, आरती हे सगळं करते। त्याबरोबर गुरुपुष्यामृताची सुद्धा सेवा चालू आहे। आज 9वी वात आहे माझी, मध्ये थोडा गॅप पडला, 10, 11, 12, 13 आणि मग परत 12, 11 असं सुरुवात आपली होणार आहे। तर यावेळेस माझी सेवा पूर्ण होईल, कारण मागच्या वेळेस एकदा सेवा माझी खंडित झाली होती। पण या गुरुपुष्यामृतला इतकं मनावर घेतलं की ही सेवा यावेळेस पूर्ण करायचीच। आणि आपण कोणतीही गोष्ट, बघा देवपूजाबद्दलच बोलते असं नाहीये, पण आपण कोणतीही गोष्ट मनावर एकदा घेतली ना की आपण ती पूर्ण करतोच। आणि माझ्यात तर तो हे खूप आहे पॉइंट की मला स्वाभिमान खूप आवडतो। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, जिथं माझ्या स्वाभिमानाला ठेच लागते ती गोष्ट मी सोडून देते, कारण स्वाभिमान सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे मला। मी चुकत नाही आणि नाही चुकले तर मी झुकतही नाही, आणि चुकले तर माफी मागायला सुद्धा मी कधी लाजत नाही, असा माझा स्वभाव आहे। आणि असंच असावं प्रत्येकानं। स्वाभिमान हा बाळगलाच पाहिजे। कुणाच्याही विनाकारण पायाखालची धूळ होऊन जगण्यात काही अर्थ नसतो। तर आपलं अस्तित्व निर्माण करावं, आपलं आपण नव्यानं जगावं असं मला सतत वाटतं। आता घरी सुद्धा बघा, मी एकही म्हणजे आता महिना होऊन गेला ना फोन लावलाय तिकडं, ना मी त्या फोनची वाट बघते। सगळं काही सोडून दिलंय मनातनं, आयुष्यातनं सगळं अगदी मी काढून टाकलेलं आहे। आता ती निगेटिव्हिटी किंवा तो विषयच मला नकोसा आहे आणि मी खूप आता त्यामुळे आनंदी, सुखी, समाधानी आहे। देवपूजा करणे, देवाचं करणे, बेला, अखिलेश, ओवीकडे लक्ष देणे, चालून येणे, फिरून येणे, एवढंच माझ्या आता आयुष्यात आहे। आणि देवाच्या ह्याच्यात मी जास्त आता गुंतले आहे। देवाचं जे आपले ग्रंथ वाचन वगैरे असतं ते मी आता खूप जास्त प्रमाणात वाढवलं आहे आणि त्यामुळे मी आता खूप आनंदी आहे। अध्यात्म आपल्याला खूप शांत बनवते, आपला राग कमी करते। नाहीतर एका दिवशी मी 70 फोन सुद्धा कधी कधी लावत होते आणि उचलले नाहीत की मला त्याचा अपमान वाटायचा, पण आता लावतच नाही। म्हणजे मी आता इतकी शांत झाली आहे। कोणती व्यक्ती जेव्हा शांत होते, बोलायची बंद होते ना, तेव्हा समजायचं की आपण त्या गोष्टीपासून पूर्ण लांब झालो। मी आता त्या सगळ्या गोष्टींपासून पूर्ण लांब झाली आहे आणि माझा हाच प्रयत्न राहील की मी कायमची त्या गोष्टींपासून लांब राहीन, कारण मला मानसिक त्रास आता नको आहे। माझ्या मेंदूला तो आता सहन होत नाही मानसिक त्रास। मानसिक त्रासामुळे आपलं खूप खच्चीकरण होते, त्यामुळे आता मानसिक त्रासापासून लांब राहायचं आणि खूप आनंदानं जगायचं। जितकं आयुष्य देवानं दिलं आहे तेवढं आयुष्य आनंदानं जगायचं। आपल्याला जमेल तेवढी इतरांना मदत करायची, सगळ्यांशी चांगलं वागायचं, इतकंच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे। आणि तुम्हीही असंच राहा की स्वाभिमान सोडू नका, आत्मसन्मान बाळगा, सेल्फ कॉन्फिडन्स वाढवा, सेल्फ इंडिपेंडेंटपणा वाढवा। तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा सुख, समृद्धी, शांती लाभू दे, हीच गुरुवार दिवशी समर्थांच्या चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करते। आता पुढे तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा, मी म्युझिक घालणार आहे पुढं। तर सगळ्यांची पूजा अशी छान घडू दे अशी देवाजवळ इच्छा आहे।